रसिक मित्र नमस्कार. आज जागतिक महिला दिवस. खरं तर पहिला महिला दिवस साजरा केला गेला 8 मार्च 1918 रोजी इंग्लंडमध्ये. त्यानंतर 1919च्या 8 मार्चला अमेरिकेमध्ये साजरा केला गेला आणि आपल्या भारतातला पहिला महिला दिन साजरा केला गेला 1943 रोजी, 8 मार्च 1943 रोजी. काय घडलं नेमकं, कशासाठी हा दिवस साजरा केला जातो? तर 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्क या ठिकाणी वस्त्रोद्योगातील स्त्री कामगार यांनी 12 तासांच्या ऐवजी 10 तासांचा दिवस कामाचा आणि कामाच्या जागी सुरक्षिततेची मागणी करण्यासाठी संघर्ष सुरू केला आणि या आंदोलनाचा दिवस स्मरणात राहावा म्हणून तोच दिवस महिलांच्या गौरवाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि आपल्या देशात सुद्धा तो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने साजरा केला जात असतो. आणि तोच भाग्याचा दिवस आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यासारख्या थोर महिला विभूतींच्या चरणी वंदन करून आजच्या या शब्दझरा साहित्य समूहाद्वारा आयोजित कवी संमेलनाला मी सुरुवात करतो आहे. अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या संमेलनासाठी लाभलेला आहे. 2 सत्रामध्ये आपल्याला हे संमेलन घ्यावं लागतं आहे. तर पहिल्या सत्राला मी प्रारंभ करतो आहे आणि प्रारंभ करत असताना सर्वप्रथम मी माझी एक महिला दिनाचं गौरव करणारी एक रचना आपल्यासमोर आधी सादर करतो. सोशिकता. सोशिकतेचे नाव हो दुसरे, भारतीय महिला हेच असे. सोशिकतेचे नाव हो दुसरे, भारतीय महिला हेच असे. संसाराच्या चक्कीमध्ये नित्यच भरडली जात असे. संसाराच्या चक्कीमध्ये नित्यच भरडली जात असे. माता भगिनी पत्नी सासू, किती नाते बघा. माता भगिनी पत्नी सासू भूमिकेतून जात असे. माता भगिनी पत्नी सासू भूमिकेतून ती जात असे. जोपासते ती सर्वच नाती, समान न्याय त्या देत असे. तेवणाऱ्या दिव्यातील ती जळणारी जणू वात असे. तेवणाऱ्या दिव्यातील ती जणू जळणारी वात असे. दाह असह्य सोसूनही ती, दाह असह्य सोसूनही ती नितचंदना परी शांत असे. धीरोदात्तता गुणतयांचा, धीरोदात्तता गुणतयांचा परिवार संकटी स्पष्ट दिसे. आबाल वृद्धांस संयमाचा दृढतेने सल्ला त्या देत असे. दिवस रात्र गुंतलेली सदा, दिवस रात्र गुंतलेली सदा, परिवार सेवेतच दंग असे. चाणाक्ष नजरेने सदैवती सर्वांवर लक्ष ठेवीत असे. चाहूल थोडी लागताच ती, कानोसा त्याचा घेत असे. चाहूल थोडी लागताच ती, कानोसा त्याचा घेत असे. दुखले खुपले जर कुणा, तीच डॉक्टरही होत असे. दुखले खुपले जर कुणा, तीच डॉक्टरही होत असे. वर्णावी महती किती तिची, वर्णावी महती किती तिची, शब्द पडती त्या थिटे असे. सोशिकता हा गुण तिचा रे, सोशिकता हा गुण तिचा रे. जन्मजात असा गुण असे, जन्मजात असा गुण असे. सर्व महिलांच्या अंगी सोशिकता हा गुण आपल्याला खरोखर प्रखरतेने पाहायला मिळतो आणि म्हणूनच घरसंसाराचा रथ जो आहे तो अतिशय सुयोग्य मार्गाने जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि यानंतर सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय सौ वत्सला पवार पाटील, कवयित्री सौ वत्सला पवार पाटील परभणी येथून
आणि त्यांच्या रचनेचं शीर्षक आहे स्त्री शक्ती. ऐकूया त्यांच्या सुमधुर अशा वाणीमध्ये. नमस्कार. शब्दझरा या समूहातर्फे आयोजित केलेल्या कवी संमेलनात मी वत्सला पवार पाटील, जिल्हा परभणी यातून सहभाग घेतलेला आहे. आज स्त्रीचा महिमा वर्णन करणार आहे. शीर्षक आहे स्त्री शक्ती. स्त्री शक्तीचा महिमा महान, काय वर्णावे स्त्री यशोगान. स्त्री शक्तीचा महिमा महान, काय वर्णावे स्त्री यशोगान. इतिहास भारतीय स्त्रीचा आहे युगायुगे कीर्तिमान. स्त्री शक्तीचा महिमा महान. प्राचीन काळी गार्गी मैत्री, अहिल्या झाशीची राणी. गाजे शौर्य तव इतिहासी, गाजे शौर्य तव इतिहासी. जिजाऊ थोर राजकारणी, स्त्री शक्तीचा महिमा महान. सांग देव नमितो मुक्तेला, मिराजना भूषण मातीला. सांग देव नमितो मुक्तेला, मिराजना भूषण मातीला. अभंग त्या बहिणाबाईचे, अभंग त्या बहिणाबाईचे. आठवा शिष्या महाराई सेला. वीर मातांची भारत भूमी, अखंडित अजू परंपरा. भूषवुनी पदे उच्चतम, मे देशाची कीर्ती दिगंतरा. सावित्रीने ज्योत पेटविली, सावित्रीने ज्योत पेटविली. कोण विसरेल इंदिरेला. राष्ट्रपती प्रतिभा विहरे, राष्ट्रपती प्रतिभा विहरे. अंतराळी कल्पना चावला. स्त्री शक्तीचा महिमा महान, काय वर्णावे स्त्री यशोगान. नारीमुळे हे विश्व तरले, हिणवू नका नारी शक्तीला. नारीमुळे हे विश्व तरले, हिणवू नका नारी शक्तीला. नारीमुळे अस्तित्व तुमचे, नारीमुळे अस्तित्व तुमचे. करा नमन या जगन्मातेला, करा नमन या जगन्मातेला. स्त्री शक्तीचा महिमा महान, काय वर्णावे स्त्री यशोगान. इतिहास
धन्यवाद. वा 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 वा, खूपच सुंदर, खूपच सुंदर रचना ताई आपण सादर केली. श्री शक्तीचा महिमा वर्णू पडती शब्द अपुरे मजला. श्री शक्तीचा महिमा वर्णू पडती शब्द अपुरे मजला. ऋणात राहून तिच्या करूया वंदन त्या श्री शक्तीला, वंदन त्या श्री शक्तीला. धन्यवाद. आणि यानंतर आपल्यासमोर आपली कविता घेऊन येत आहेत रोहा पनवेल या ठिकाणावरून मान्य श्रीनिवास गडकरी आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे श्री अहंकार. ऐकूया त्यांची ही आगळी वेगळी रचना. मी श्रीनिवास गडकरी पेण रायगडहून बोलतोय. कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे स्त्री अहंकार. आमच्या यांना चहा पण करता येत नाही. आमच्या यांना चहा पण करता येत नाही. ही तुझी तक्रार आहे की माझं कौतुक? ही तुझी तक्रार आहे की माझं कौतुक? मगाशी कपडे वाळत घालायला टेरेसवर गेलो, तो तुझीच गाळण उडाली सारे बघतात म्हणून. परवा मी भाजी चिरत असताना तुझी मैत्रीण आली, तेव्हा तूच ओशाळलीस. माझ्याहून तुला थोडा जास्तच पगार आहे, फॉर्म भरताना तू का बावचळलीस? अनेकांना वाटतं की मी अधिकारी आहे, अनेकांना वाटतं की मी अधिकारी आहे, पण मग तुला हे लपवावे का वाटते? संसार तुझा माझा आहे, संसार तुझा माझा आहे, जोडीने करायचा आहे. त्यासाठी तुलाही ये स्त्री अहंकार सोडावे लागतील. त्यासाठी तुलाही ये स्त्री अहंकार सोडावे लागतील. पुरुषासारखा पुरुष असून सुद्धा तू पुरुष आहेस ना, हे बदलावे लागेल. मी सर्वोच्च पद सोडलं आहे, तुला 2 हात देतो आहे, पण वर यायला तुलाही कोळिष्टकं झटकावी लागतील, तुलाही कोळिष्टकं झटकावी लागतील. धन्यवाद. वा वा, खूप छान. संसाराच्या प्रवासात या, गडकरी म्हणतायत, संसाराच्या प्रवासात या विचार थोडे बदलावे लागतील. संसाराच्या प्रवासात या विचार थोडे बदलावे लागतील. मनावर चढलेली अविचाराची कोडिष्टकही झटकावी लागतील, कोडिष्टकही झटकावी लागतील. आणि त्याच वेळेला संसार सुखाचा होताना आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद सर श्रीनिवास गडकरीजी. आणि यानंतर आपल्यासमोर चांगली गेयता अशी लाभलेले सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजित पाटील सर सोलापूर येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे पोरी. सरांच्या कवितेला थोडासा ग्रामीण लहजा असतो आणि खूप छान अशा कविता ते सादर करतात. ऐकूया त्यांची रचना पोरी. नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्राध्यापक इंद्रजित पाटील, मुक्काम रुई, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. महिला दिनाचे औचित्य साधून आज मी आपणासमोर आदर सहर्ष सादर करीत आहे कविता माझी. अर्थातच माझ्या काव्यरचनेचे नाव आहे पोरी. माझ्या कवितेचे नाव आहे पोरी. पोरी पोरी तू जन्माला आलीस अन घराची काळजी वाढली. पोरी तू जन्माला आलीस अन घराची काळजी वाढली. पदर लावून तोंडाला घरातली म्हातारी मुसमुसून रडली. पदर लावून तोंडाला घरातली म्हातारी मुसमुसून रडली. नाही वाटली कुणी बर्फी, नाही वाटला कुणी पेढा. नाही वाटली कुणी बर्फी, नाही वाटला कुणी पेढा. बायकोचा जीव तर अक्षरशः झाला वेडा. बायकोचा जीव तर अक्षरशः झाला वेडा. बापाच्या जीवाला घोर आता कुठून जमवायचा हुंडा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, हा तर म्हणे वंशाचा झेंडा. हा तर म्हणे वंशाचा झेंडा. आताशी कुठं तू झाली होती 16ची. आताशी कुठं तू झाली होती 16ची. बापाची घाई गडबड लेकीच्या विवाह सोहळ्याची. बापाची घाई गडबड लेकीच्या विवाह सोहळ्याची. बालविवाह झाल्यावर आनंद कसा मिळणार तुला जीवनी. बालविवाह झाल्यावर आनंद कसा मिळणार तुला जीवनी. शिकून व्हायचं मोठं स्वप्न राहिलं तसंच मनी.
शिकून व्हायचं मोठं स्वप्न राहिलं तसंच म्हणे. लगीन झाल्यावरही तू तळ्यात की मळ्यात, लगीन झाल्यावरही तू तळ्यात की मळ्यात, पोरीला जन्म देणारी बालमाता म्हणून अडकणार अक्षम्य जाळ्यात. लगीन झाल्यावरही तू तळ्यात की मळ्यात, पोरीला जन्म देणारी बालमाता म्हणून अडकणार अक्षम्य जाळ्यात. पोरी काग तू असतं इथं असंच जगायचं, पोरी काग तू असतं इथं असंच जगायचं, क्षितिजाच्या पलीकडचं स्वप्न का नसतं बघायचं. सोडून दे आता पुरुषप्रधान संस्कृतीच्या राहायचं आरी, सोडून दे आता पुरुषप्रधान संस्कृतीच्या राहायचं आरी. हिमालयावरूनही सांग तू जगाला, हिमालयावरूनही सांग तू जगाला, मी आजची आधुनिक नारी, मी आजची आधुनिक नारी, मी आजची आधुनिक नारी. धन्यवाद. वा वा वा, खूप छान सर. मुलगी जन्माला येणं ओझं वाटतं मायबापाला, मुलगी जन्माला येणं ओझं वाटतं मायबापाला, पण हीच मुलगी आता नावलौकिक देते मायबापाला, पण हीच मुलगी आता लौकिक मिळवून देते मायबापाला. आणि म्हणून आता आपण पहा, ज्या ज्या ठिकाणी बोर्डाचे निकाल लागतात त्या वेळेला त्यामध्ये झळकणारी नावं जी आहे ती साधारणपणे आपल्याला महिलांचीच मोठ्या संख्येने दिसतात. तर खरोखर त्यांचा आदर्श हा मुलांनीसुद्धा ठेवायला हवा. अशा प्रकारचं या महिलांचं कर्तृत्व आता आपल्याला पाहायला मिळतं आहे. धन्यवाद प्राध्यापक इंद्रजित पाटील सर. आणि यानंतर आपल्यासमोर उल्हासनगरहून सौ जिजाबाई सावंत या कवयित्री आपली कविता घेऊन येत आहेत. कवितेचं शीर्षक आहे गृहलक्ष्मी. ऐकूया गृहलक्ष्मी कविता. नमस्कार, मी सौ जिजाबाई सावंत, महाराष्ट्र मित्रमंडळ प्राथमिक शाळा उल्हासनगर 1. आपण जागतिक महिला दिन पंधरवडा साजरा करत आहोत. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. आजच्या या दिवशी काही जागतिक कीर्तीच्या महिलांची नावे मी घेऊ इच्छिते. आजच्या आपल्या देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, इन्फोसिस कंपनीच्या अध्यक्षा सुधा मूर्ती, भारताच्या पहिल्या स्त्री पंतप्रधान इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सानिया नेहवाल, मिताली राज, सविता बाबर, वैशाली राऊत, सविता जाधव अशा कितीतरी महिलांची नावे आपल्याला घेता येतील. तसेच इतिहासात होऊन गेलेल्या राजमाता जिजाऊ, रमाई, सावित्रीबाई फुले, संगीत क्षेत्रात आपले नाव अजरामर करणाऱ्या लता मंगेशकरजी, आशा भोसले, सुमन कल्याणपूर अशा कितीतरी जागतिक कीर्तीच्या महिलांची नावे आपल्याला घेता येतील. दरवर्षी आपण त्यांचं नाव घेतो, त्यांचा आदर करतो आणि त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. पण मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की ह्या सर्व स्त्रियांची नावं आपल्याला माहिती आहे, त्यांच्या कर्तृत्वाविषयी आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण दरवर्षी त्यांची नावे घेत असतो, त्यांचा आदर करत असतो. पण घरासाठी सतत राबणाऱ्या गृहिणीचं नाव किंवा त्यांच्याविषयीचा लेख वगैरे असं फारसं काही आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळत नाही. तेव्हा आजच्या या जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना मी माझी गृहलक्ष्मी नावाची एक कविता डेडिकेट करते. आमच्या शाळेतल्या सर्व महिला पालकांसाठी व घरासाठी राबणाऱ्या सर्व गृहिणींना माझी ही कविता डेडिकेट करते. माझ्या कवितेचं नाव आहे गृहलक्ष्मी. उंबरठ्यावरचे माप ओलांडून ती गृहलक्ष्मी होते. उंबरठ्यावरचे माप ओलांडून ती गृहलक्ष्मी होते. क्षणात सारे बालपण विसरून ती गृहिणी होते. क्षणात सारे बालपण विसरून ती गृहिणी होते. स्वतःचीच ओळख विसरून अनोख्या विश्वात ती आपले विश्व शोधते. स्वतःची ओळख विसरून अनोख्या विश्वात आपले विश्व शोधते. सासरची लक्ष्मी बनून माहेरची मात्र ती पाहुणी होते. सासरची लक्ष्मी बनून माहेरची मात्र ती पाहुणी होते. स्वतःला गृहीत धरून ती घरासाठी राबते. स्वतःला गृहीत धरून ती घरासाठी राबते.
सर्वांचा आनंद पाहून ती स्वतः तृप्त होते. सर्वांचा आनंद पाहून ती स्वतः तृप्त होते. जेवताना मात्र शेवटी राहून उरल्या सुरल्यावरच समाधान मानते. जेवताना मात्र शेवटी राहून उरल्या सुरल्यावरच समाधान मानते. एवढे सारे करून कौतुकाच्या 2 शब्दाला मात्र ती मुकते. एवढे सारे करून कौतुकाच्या 2 शब्दाला मात्र ती मुकते. वर्षे जातात वर्षामागून हळूच वार्धक्य डोकावते. वर्षे जातात वर्षामागून हळूच वार्धक्य डोकावते. सर्वांना समाधानी पाहून ती स्वतःची दुखणी विसरते. सर्वांना समाधानी पाहून ती स्वतःची दुखणी विसरते. आपल्या पिलांची उंच भरारी पाहून ती मनोमन सुखावते. आपल्या पिलांची उंच भरारी पाहून ती मनोमन विसरते, मनोमन सुखावते. आयुष्याच्या संध्याकाळी मात्र ती एकाकी पडते. आयुष्याच्या संध्याकाळी मात्र ती एकाकी पडते आणि वाट पाहते आपल्या घराला घरपण देणाऱ्या नव्या गृहलक्ष्मीची. आपल्या घराला घरपण देणाऱ्या, आपल्या घरट्याला जपणाऱ्या नव्या गृहलक्ष्मीची. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. झिजणे हे रक्तात तिच्या, झिजणे हे रक्तात तिच्या सोशिकतेची मूर्ती असे. दुसरे तिसरे कोण सांगा, ती तर गृहलक्ष्मी असे, ती तर गृहलक्ष्मी असे, असं काहीसं सांगण्याचा प्रयत्न जिजाऊ सावंत मॅडम यांनी केलेला आहे. धन्यवाद पुनश्च एक वेळ मॅडम. आणि यानंतर आपल्यासमोर आपली कविता घेऊन येत आहेत ठाणे येथून सौ स्नेहा साळुंखे मॅडम. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे आजची महिला. ऐकूया त्यांची ही कविता. नमस्कार, माझं नाव स्नेहा साळुंखे. शब्दधरा साहित्य समूहाच्या ऑनलाईन कवी संमेलनाकरता महिला दिनाचे औचित्य साधून मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे आजची महिला. कशाची करावा तिचा हेवा, ती आहे आधुनिक युगाचा अनमोल ठेवा. नवयुगातल्या आव्हानांना ती सहज पेलते, संकटांना पायदळी तुडवते. न्याय अन्यायाची चाड बाळगते, शालीनतेने संस्कारांची बूज राखते. कणखरपणे ताठ मानेने लढण्यास सज्ज होते. वाटतो तिच्या कर्तृत्वाचा अभिमान, जाज्वल्य आहे तिचा स्वाभिमान. तेजस्विता ती दाही दिशा उजळते, गृहस्वामिनी होऊनी गृहासी पूजिते. शिक्षित होऊनी सर्व क्षेत्रात वावरते, वाणीत तिच्या सुस्पष्टता आहे. वागणुकीत तिच्या कर्तव्य कठोरता आहे. काळाची सुसंगत अनुभवाने प्रगल्भ, आजची महिला अबला नव्हे सबला आहे. धन्यवाद. खूप छान. आधुनिक असे महिला आजची, जाण तिला नव कर्तव्याची. आधुनिक असे महिला आजची, जाण तिला नव कर्तव्याची. या कितीही गायली त्यांची महती, तरी संपणार ना मुडीच ती, संपणार ना मुडीच ती. अशा प्रकारे या महिलांच्या कर्तृत्वाचं थोरवी फार अपार अशी थोरवी आहे. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपल्यासमोर कविता घेऊन येत आहेत अमरावतीहून ॲडव्होकेट सौ सुलभा दीपकराव गोगरकर मॅडम. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे रणरागिणी. प्रसंगी महिलांना हे रूपसुद्धा धारण करावं लागतं. आणि आपण पाहिलं आहे ज्या ज्या वेळेला दैत्यांनी मानवतेवरती किंवा इतर समाज घटकांवरती हल्ला केला, त्या त्यावेळेला त्याला परतवून लावण्यासाठी त्यांनी महाशक्तीचं रूप धारण करून या देवी देवतांनी आपलं रक्षण केलेलं आहे. रोजचा आम्हा युद्धाचा प्रसंग. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार. शब्दधरा साहित्य समूहाच्या वतीने महिला दिनानिमित्त
मी ॲडव्होकेट सौ सुलभा दीपकराव गोगरकर अमरावती माझी स्वरचित कविता सादर करते आणि मला ही संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अगदी मनःपूर्वक आभार मानते. माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे रणरागिणी. रणरागिणी. रोज आम्हा युद्धाचा प्रसंग, रोज आम्हा युद्धाचा प्रसंग, रोज नवे प्रश्न नवे ते रंग. रोज आम्हा युद्धाचा प्रसंग, रोज नवे प्रश्न नवे ते रंग. कधी चेपून जातो कधी दंग, कधी चेपून जातो कधी दंग, पूर्ती होते ती कधी स्वप्नभंग. रोज आम्हा युद्धाचा प्रसंग, रोज नवे प्रश्न नवे ते रंग. कधी चेपून जातो कधी दंग, पूर्ती होते नि कधी स्वप्नभंग. नारी घरी दारी राबते किती, नारी घरी दारी राबते किती, व्यवसायी नोकरी स्वावलंबी. नारी घरी दारी राबते किती, व्यवसायी नोकरी स्वावलंबी. जरी तिच्या पाठी नाती नि भीती, यशासाठी कधी कधी ती देते तंबी. जरी तिच्या पाठी नाती नि भीती, यशासाठी कधी ती देते तंबी. आई ताई सून अशा नात्यांची, आई ताई सून अशा नात्यांची, पक्की करी वीण मनामनाशी. आई ताई सून अशा नात्यांची, पक्की करी वीण मनामनाशी. कधी निभावते भूमिका भात्याची, कधी निभावते भूमिका भात्याची, सांभाळते सारे क्षणाक्षणाशी. आई ताई सून अशा नात्यांची, पक्की करी वीण मनामनाशी. कधी निभावते भूमिका भात्याची, सांभाळते सारे क्षणाक्षणाशी. यत्नांची नवी बांधून तोरणे, यत्नांची नवी बांधून तोरणे, कधी काही भिंती तोडून ती पाहे. यत्नांची कधी बांधून तोरणे, कधी काही भिंती तोडून ती पाहे. विचारी शब्दांची सल ती साहे, विचारी शब्दांची सल ती साहे. तरी कष्टाप्रती अचल ती राहे, तरी कष्टाप्रती अचल ती राहे. यत्नांची नवी बांधून तोरणे, कधी काही भिंती तोडून ती पाहे. विचारी शब्दांची सल ती साहे, तरी कष्टाप्रती अचल राहे. बुद्धी शक्ती युक्ती आयुधधारी, बुद्धी शक्ती युक्ती आयुधधारी, अशी ही संसारी रणरागिणी. बुद्धी शक्ती युक्ती आयुधधारी, अशी ही संसारी रणरागिणी. सदा सज्ज भारी, सदा सज्ज भारी संकटवारी, जीवनाच्या अशा समरांगणी. सदा सज्ज भारी संकटवारी, जीवनाच्या अशा समरांगणी. बुद्धी शक्ती युक्ती आयुधधारी, अशी ही संसारी रणरागिणी. सदा सज्ज भारी संकटवारी, जीवनाच्या अशा समरांगणी, जीवनाच्या अशा समरांगणी. धन्यवाद. वा वा, खूप छान मॅडम. रोजचा आम्हा युद्धाचा प्रसंग, बुद्धिशक्ती युक्ती आयुधाचा संग. रोजचा आम्हा युद्धाचा प्रसंग, बुद्धिशक्ती युक्ती आयुधांचा संग. देती प्रसंगाला सदा विजयाचाच रंग, विजयाचाच रंग. अशा प्रकारे त्यांची एक कविता खूप सुंदर अशी होती. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपल्यासमोर कवयित्री सौ पूनम डहाके भंडारा येथून आपली कविता घेऊन येत आहेत आणि कवितेचं शीर्षक आहे जर ती नसती तर. हा विचारच न केलेला बरा. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार, मी पूनम डहाके भंडारा. शब्दझरा समूहातर्फे महिला दिनानिमित्त मी एक स्वरचित कविता सादर करीत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे जर ती नसती तर. जगात ती जर नसती तर नसता कुठलाही संसार वेल. जगात ती जर नसती तर नसता कुठलाही संसार वेल. नसत्या उमलल्या कळ्या, नसते कुठले सुगंधी फुल. आयुष्याच्या या प्रवासात जर ती नसती तर, आयुष्याच्या या प्रवासात जर ती नसती तर,
चहू दिशांनी वाटत सर्वत्र अधुरा अधुरा. नसता वंशाचा दिवा ती जर नसती तर, नसता वंशाचा दिवा ती जर नसती तर, पेटली नसती पंथी उजळले नसते दोन्ही घर. ती जर नसती तर नसते कुठलेही नातं, ती जर नसती तर नसते कुठलेही नाते. आई बहीण भावापासून राहिले असते वंचित. जर नसती धरणी माता तर नसता सुंदर निसर्ग, जर नसती धरणी माता तर नसता सुंदर निसर्ग. नसते फुटले बीजांकुर न वाटला असता हा स्वर्ग. आहे दोन्ही महत्वाचे धरती आकाश घटक, आहे दोन्ही महत्वाचे धरती आकाश घटक. जसे हवे संसार रथाला दोन्ही बाजूनी चाक, जसे हवे संसार रथाला दोन्ही बाजूनी चाक. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. जर ती नसती तर विचारच करवत नाही, तिच्याशिवाय या जगाला किंमत कसलीच उरत नाही, तिच्याशिवाय या जगण्याला किंवा जगाला किंमत कसलीच उरत नाही. आणि ती आहे म्हणून सर्वस्व आहे, ती आहे म्हणून विश्व आहे, आणि म्हणून तिचं अस्तित्व हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपल्यासमोर आपली कविता घेऊन येत आहेत सौ प्रतिमा अरुण काळे पुणे येथून. आणि कवितेचं शीर्षक मुळे त्यांच्या नावाला पुढे स्व जोडलेला आहे. त्यांचं नाव आहे प्रतिमा आणि कवितेचं शीर्षक आहे स्वप्रतिमा. ऐकूया त्यांची ही कविता. नमस्कार, शुभ सायंकाळ. महिला दिनानिमित्त शब्दझरा साहित्य मंच आयोजित विशेष उपक्रमात मी प्रतिमा रुंकाळे, राहणार निगडी प्राधिकरण पुणे 44 येथून माझी स्वरचित कविता स्वप्रतिमा या कवितेचे मी आपणासमोर काव्यवाचन करीत आहे. चला तर ऐकूया माझी स्वरचित कविता स्वप्रतिमा. एकांतात मी स्वतःला शोधेल, नागत आठवणींना जागवेल, ना कधी भविष्यात डोकावेल, वर्तमानात स्वच्छंदी जगेल. एकांतात मी स्वतःला शोधेल, नागत आठवणींना जागवेल, ना कधी भविष्यात डोकावेल, वर्तमानात स्वच्छंदी जगेल. गाळत बसणार नाही आसू, ध्येय आता उराशी बाळगुण, गगनात उंचच उंच भरारी घेणार, स्वप्रतिमा ओळख कमावून. गाळत बसणार नाही आसू, ध्येय आता उराशी बाळगुण, गगनात उंचच उंच भरारी घेणार, स्वप्रतिमा ओळख कमावून. मनातल्या विचारांना प्रत्यक्षात जीवनात सत्यात उतरवणार, अनिष्ट प्रथा रूढी परंपरांना माणुसकीने हो झिडकारणार. मनातल्या विचारांना प्रत्यक्षात जीवनात सत्यात उतरवणार, अनिष्ट प्रथा रूढी परंपरांना माणुसकीने हो झिडकारणार. स्त्रियांकडे नित्य क्रूर दृष्टीने फिरणाऱ्या नजरांना ठेचणार, मनापासून अनमोल जीवन आस ठेवून आनंदीच जगणार. स्त्रियांकडे नित्य क्रूर दृष्टीने फिरणाऱ्या नजरांना ठेचणार, मनापासून अनमोल जीवन आस ठेवून आनंदीच जगणार. आजच्या आधुनिक जगातील अस्तित्वाची लढाई लढणार, शिक्षणाचा चढून नवदागिना सत्कार्याने जीवनी जिंकणार. आजच्या आधुनिक जगातील अस्तित्वाची लढाई लढणार, शिक्षणाचा चढून नवदागिना सत्कार्याने जीवनी जिंकणार. मागून पाय खेचणाऱ्यांशी दोन हात हिमतीने करणार, मी रमाई सावित्रीची लेख मायेने प्रेमाने हो बोलणार. मागून पाय खेचणाऱ्यांशी दोन हात हिमतीने करणार, मी रमाई सावित्रीची लेख मायेने प्रेमाने हो बोलणार. नको मला देवीची उपाधी, माणुसकीची ओळख हवी, सन्मान सन्मानतेचे जीवन दिशा मिळायला मज नवी. नको मला देवीची उपाधी, माणुसकीची ओळख हवी,
सन्मान समानतेचे जीवन दिशा मिळावी मज नवी. ममतेची प्रेमळ मूर्ती माझी, अन्याविरुद्ध हो लढणारी, रणरागिनी त्यागाची मूर्ती, हक्कासाठी हो झुंज देणारी. ममतेची प्रेमळ मूर्ती माझी, अन्यायाविरुद्ध हो लढणारी, रणरागिनी त्यागाची मूर्ती, हक्कासाठी हो झुंज देणारी, हक्कासाठी हो झुंज देणारी, हक्कासाठी हो झुंज देणारी. धन्यवाद. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वा वा, छान मॅडम. गगन भरारी घेता मी, गगन भरारी घेता मी, साकारले स्वप्न माझे, स्वकर्तृत्वाने मी निर्मिणार स्वप्रतिमा माझी, निर्मिणार मी स्वप्रतिमा माझी. आपल्या स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचं, एक वलय निर्माण करण्याचं, कीर्तिमान स्थापित करण्याचं काम या महिला खरोखर खऱ्या धीरोदात्तपणे करीत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवित आहेत. हे निर्विवादित सत्य आहे. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपल्यासमोर भुसावळ येथून प्राथमिक शिक्षिका असलेल्या कवयित्री सौ संध्या भोळे मॅडम आपली कविता घेऊन येत आहेत. कवितेचं शीर्षक आहे यशोगाथा कर्तृत्वाची. ऐकूया त्यांची कविता यशोगाथा कर्तृत्वाची. नमस्कार. महिला दिनानिमित्त मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे यशोगाथा श्री कर्तृत्वाची. जय तू शौर्यशालिनी, जय तू पुण्यदायिनी, जय तू शौर्यशालिनी, जय तू पुण्यदायिनी, तुझ्या दिव्यश्री कर्तृत्वाची यशोगाथा शब्दातून मांडावी. तुझ्या दिव्यश्री कर्तृत्वाची यशोगाथा शब्दातून मांडावी. तू समर्थ साऱ्या संकटा, तू समर्थ साऱ्या संकटा, यशोपताका उंच तुझी अशीच बिळावी, यशोपताका उंच तुझी अशीच बिळावी. वसा तुझा आदिशक्तीचा, करूया जागर सुदिनी तुझ्या कर्तृत्वाचा. वसा तुझा आदिशक्तीचा, करूया जागर सुदिनी तुझ्या कर्तृत्वाचा. जाणून घेऊया त्या मातृशक्तीस, मानाचा मुजराही आज त्या स्त्रीशक्तीस. जाणून घेऊया त्या मातृशक्तीस, मानाचा मुजराही आज त्या स्त्रीशक्तीस. ज्ञानामृत गंगा आणण्यादारी, झटली साऊआऊ श्री शिक्षणाची ती उद्धारी. ज्ञानामृत गंगा आणण्यादारी, झटली साऊआऊ श्री शिक्षणाची ती उद्धारी. पेटवुनी लक्ष ज्ञानज्योती, सकळा ज्ञानामृत पाजले. पेटवुनी लक्ष ज्ञानज्योती, सकळा ज्ञानामृत पाजले. तिच्या कर्तृत्वाने आजचे सारे सोहळे सजले, तिच्या कर्तृत्वाने आजचे सारे सोहळे सजले. धन्य ती जिजाऊ, धन्य तिची आण, धन्य ती जिजाऊ, धन्य तिची आण. दिले शौर्याचे धडे शिवबा, घेऊनी स्वातंत्र्याचा वसा. दिले शौर्याचे धडे शिवबा, घेऊनी स्वातंत्र्याचा वसा. घडविला इतिहास तिने नवा असा, घडविला इतिहास तिने नवा असा. गोरगरिबांची होऊन आई, स्वतःचे दुःख बाजूला सारले. गोरगरिबांची होऊन आई, स्वतःचे दुःख बाजूला सारले. समाजसेवेत स्वतःला झोकून समतेचे बीज अहिल्यादेवीने रोवले. समाजसेवेत स्वतःला झोकून समतेचे बीज अहिल्यादेवीने रोवले. थक्क करणारा अंतराळातील प्रवास करून दिली स्त्रीशक्तीची जाण. थक्क करणारा अंतराळातील प्रवास करून दिली स्त्रीशक्तीची जाण. सुनीता विल्यम्स यांच्या पराक्रमाने वाढवली भारताची जगात शान. सुनीता विल्यम्स यांच्या पराक्रमाने वाढवली भारताची जगात शान. अनेक रूपे अनेक युगांची ही नवलाई, अनेक रूपे अनेक युगांची ही नवलाई. नारी शक्ती असे तिच्या ठाई, दुःख सोसुनी देह जिजविते, परिसासम सुगंध देते. दुःख सोसुनी देह जिजविते, परिसासम सुगंध देते. अशी अनोखी कर्तृत्ववान सरितेची पुण्याई, अशी अनोखी कर्तृत्ववान सरितेची पुण्याई. युगानयुगे गाऊ तिच्या कर्तृत्वाची गुणाई, युगानयुगे गाऊ तिच्या कर्तृत्वाची गुणाई. धन्यवाद. वा वा वा, खूप छान मॅडम.
सावित्री अहिल्या जिजाऊने ज्ञान कर्तृत्व प्रकाश दिधला. सावित्री अहिल्या जिजाऊने ज्ञान कर्तृत्व प्रकाश दिधला. इंदिरा गांधी किरण बेदीने जिद्दीचा आदर्शत्व दिधला. यानंतर धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपल्या समोर सौ पल्लवी रामदास होरे या कवयित्री परांडा येथून आपल्यासमोर कविता घेऊन येत आहेत आणि कवितेचं शीर्षक आहे स्त्री. ऐकूया त्यांची एक रचना. नमस्कार रसिक मित्र हो, मी सौ पल्लवी रामदास होरे परांडा येथून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा उल्हासनगर आणि शब्द जरा साहित्य समूह द्वारा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनात माझी स्त्री ही कविता सादर करीत आहे. आदिमाया आदिशक्ती महिषासुर मर्दिनी तू. आदिमाया आदिशक्ती महिषासुर मर्दिनी तू. दुष्टांचा संहार करणारी काली दुर्गा आणि भवानी ही तू. स्वराज्य प्रेरिका साऱ्या राज्याची जननी. स्वराज्य प्रेरिका साऱ्या राज्याची जननी. शिव व शंभूची शिल्पकार तू. गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार करणारी. गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार करणारी रणरागिणी राष्ट्रमाता जिजाऊ तू. रणरागिणी राष्ट्रमाता जिजाऊ तू. समाजकंटक दुष्ट रूढीस वचक बसविणारी. समाजकंटक दुष्ट रूढीस वचक बसविणारी. अन्याय झेलूनही ज्ञानज्योत पेटविणारी तू. स्त्री जातीला आत्मनिर्भर बनविणारी. स्त्री जातीला आत्मनिर्भर बनविणारी. भगिनींना प्रेरित करणारी सावित्री तू. भगिनींना प्रेरित करणारी सावित्री तू. आजच्या युगाची नारी तू. आजच्या युगाची नारी तू. प्रत्येक क्षेत्रात मान उंचावणारी रणरागिणी तू. यशोशिखरे पादांक्रांत केलीस तू. आव्हाने पेलवून आकाश ठेंगणे केलेस तू. आव्हाने पेलवून आकाश ठेंगणे केलेस तू. माय माऊली अर्धांगिनी. माय माऊली अर्धांगिनी. दोन्ही घरचा दिवा तू. नोकरी करत करत नाती जपून संसार पेलविणारी तू. आली जरी अनेक संकटे परीना डगमगलीस तू. दीपस्तंभासारखी जणू सागरातही उभी ठाकलीस तू. दीपस्तंभासारखी जणू सागरातही उभी ठाकलीस तू. वात्सल्य ममतेची देवी तू. वात्सल्य ममतेची देवी तू. प्रत्येक पुरुषाची ताकद तू. प्रसंगी धाडसी सामर्थ्यवान धगधगता निखारा तू. प्रसंगी धाडसी सामर्थ्यवान धगधगता निखारा तू. स्वावलंबनाचे धडे गिरवूनी वादळांना मोडीत काढलेस तू. क्रांतिज्योती सावित्रीचे स्वप्न जणू. क्रांतिज्योती सावित्रीचे स्वप्न जणू सत्यात उतरविलेस तू. सत्यात उतरविलेस तू. धन्यवाद. खूप सुंदर. आजच्या युगाची नारी तू. आजच्या युगाची नारी तू सर्वांपेक्षा भारी तू. आजच्या युगाची नारी तू सर्वांपेक्षा भारी तू. कर्तृत्वाची कीर्ती तू. कर्तृत्वाची कीर्ती तू. वात्सल्याची मूर्ती तू. हे सर्वच गुण महिलांमध्ये असतात, स्त्रीमध्ये असतात आणि तेच आपल्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न सौ कवयित्री पल्लवी मॅडम यांनी केलेला आहे. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या कवयित्री आहेत सौ मंगला डहाके भंडारा येथून आणि त्या आपली कविता आपल्यासमोर सादर करणार आहेत. कवितेचं शीर्षक आहे अबला. खरं तर महिला अबला नाही आहे, पण बघूया त्यांच्या रचनेत काय सामावलं आहे. ऐकूया त्यांची रचना. नमस्कार, मी मंगला डहाके भंडारा. जागतिक महिला दिनाच्या सर्व सख्यांना खूप खूप शुभेच्छा. महिला दिनानिमित्त शब्द झरा साहित्य समूहाच्या वतीने आयोजित कवी संमेलनात मी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे अबला.
स्त्री ही कधीही नव्हती अबला, नाही अबला आता. स्त्री ही कधीही नव्हती अबला, नाही अबला आता. सोशिकतेचे रूप साजिरे, धन्य ती वंदनीय माता. पूर्वी होती स्त्री चार भिंतीत बंदिस्त. पूर्वी होती स्त्री चार भिंतीत बंदिस्त. पाळण्याची दोरी होती सदा तिच्याच हस्त. सावित्रीने दगडधोंडे झेलून महिलांना शिकविले. आज ती पुरुषा खांदा लावित मी पाहिले. आज ती पुरुषा खांदा लावित मी पाहिले. प्रत्येक क्षेत्रात आहे स्त्री अग्रेसर. प्रत्येक क्षेत्रात आहे स्त्री अग्रेसर. आले पंखात तिच्या उंच उडण्याचे बळ. आले पंखात तिच्या उंच उडण्याचे बळ. महिला आन बान शान, बागेतील सौंदर्याची खाण. तीच आहे कायम स्वरूपी या देशाचा अभिमान. खेदाची बाब जरा, खेदाची बाब जरा, मनी सदा खटकते. आरक्षण मिळूनही ती समाजात सुरक्षित नसते. आरक्षण मिळूनही ती समाजात सुरक्षित नसते. स्त्री भ्रूण हत्या करून, स्त्री भ्रूण हत्या करून ज्योत तिची विझते आहे. अत्याचार नराधमांचा, अत्याचार नराधमांचा रोजच ती मरते आहे, रोजच ती मरते आहे. धन्यवाद. वा वा डहाके मॅडम, सर्वच क्षेत्री अग्रेसर तू, सोशिकतेचा खरा मंत्र तू, आदिशक्तीचे रूप जर तू, विकृतांचे भक्षक परी तू. जर तू आदिशक्तीचं रूप आहे तर तू विकृतांचं भक्षक कशी होऊ शकते? म्हणून तू जागी हो आणि या दृष्टांचा विनाश कर, असं सांगण्याचा प्रयत्न काहीसा मंगला डहाके आपल्या कवितेतून करतायत. आणि यानंतर पुढील कविता घेऊन येत आहेत सौ मधुबाला पाटील मुलुंड येथून, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमस्वरूप आई. ऐकूया त्यांची कविता. मी आता काव्यवाचन करणार आहे. कवितेचं नाव आहे प्रेमस्वरूप. ही माझ्या आईवरीलच कविता आहे. माझ्या आईच्या खूप आठवणी माझ्या मनामध्ये आहे. त्यामधल्या काही आठवणी मी सतत कवितांमध्ये दाखवित असते. प्रेमाचे स्वरूप तसं माझ्या आईचे प्रेमळ रूप. प्रेमाचे स्वरूप तसं माझ्या आईचे प्रेमळ रूप. हळूवार जमले होते बंद, रेशमाचे होते सुख. रेशमाचे होते सुख. गुंतले होते कोमल मन, घालविला सुरेख काळ. गुंतले होते कोमल मन, घालविला सुरेख काळ. वात्सल्यानी मायेची ती मूर्ती, वात्सल्यानी मायेची ती मूर्ती. निर्मल मनोहर, निर्मल मनोहर. पाना फुलात भावगंधांच्या श्वासात जगणारी. पाना फुलात भावगंधाच्या श्वासात जगणारी. प्रेमळ माझी आई, ओव्या कविता गोड गाई. प्रेमळ माझी आई, ओव्या कविता गोड गाई. सुखाच्या सरींची आई आता बरसात नाही, आता बरसात नाही. पुन्हा जन्म तिच्या कुशीत, पुन्हा जन्म तिच्या कुशीत. बाकी नाही काही, बाकी नाही काही. ऋणानुबंधाच्या गाठी, माये माझी राहू दे पाठी. माई माझे राहू दे पाठी. ठेवीन जीवनी मी आदर्श तुझाच, ठेवीन जीवनी मी आदर्श तुझाच. बांधलेल्या गाठी, बांधलेल्या गाठी. प्रेमाची पाखर वरून ठेव, प्रेमाची पाखर वरून ठेव. आशीर्वादाची आमच्यासाठी, आशीर्वादाची आमच्यासाठी. आई तुला नमस्कार. वा वा वा, खूप छान. प्रेमस्वरूप आई, दुसरे वात्सल्याचे रूप. उपकार तिचे आहे आपणावर खूप. खरोखर आईचे उपकार हे या जीवनात तरी फिटण्यासारखे नाही आहेत. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर आपल्यासमोर आपली कविता घेऊन येत आहेत नंदा कोकाटे ठाणे येथून.
त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे स्त्री शक्ती तुला सलाम. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार, मी ठाण्यावरून सौनंदा कोकाटे शब्दझरा साहित्य समूह आयोजित महिला दिन विशेष काव्य संमेलनात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते आणि 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या समस्त महिलांना हार्दिक शुभेच्छा देऊन स्त्री सन्मानार्थ माझी स्वरचित कविता सादर करते. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या सर्वसामान्य स्त्रिया देखील शक्तीचंच रूप आहेत असं मला वाटतं. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्री वेगवेगळ्या रूपात स्त्री शक्ती बनून आपल्या भूमिका निभावते, पुरुषांच्या पाठी भक्कम उभी राहते. या शक्तिरूपी स्त्रियांना मी ही कविता समर्पित करते. कवितेचं नाव आहे स्त्री शक्ती तुला सलाम. स्त्रीच्या उदरीच जन्म आपुला, स्त्रीच्या उदरीच जन्म आपुला, या सुंदर जगात पहिला श्वास आपुला. तीच आपल्याला घडवते, फुलवते, जीवन जगण्यास सक्षम बनवते. तीच आपल्याला घडवते, फुलवते, जीवन जगण्यास सक्षम बनवते. अनेक रूपात ती वावरते अन मायेच्या वर्षावात चिंब भिजवते. अनेक रूपात ती वावरते अन मायेच्या वर्षावात चिंब भिजवते. कधी गोंडस गोजिर बाय बनून करते लढिवाळ चाया, कधी गोंडस गोजिरे बाय बनून करते लढिवाळ चाया, तर कधी बहीण होऊन भावासाठी सोसते कया, तर कधी बहीण होऊन भावासाठी सोसते कया. कधी पत्नी होऊन पतीची बनते सहचारिणी, कधी पत्नी होऊन पतीची बनते सहचारिणी. कणखर पाठीशी उभी राहून बनवते त्यास शिरोमणी, कणखर पाठीशी उभी राहून बनवते त्यास शिरोमणी. माता बनुनी बायांवर टाकते जीव ओवाळुनी, माता बनुनी बायांवर टाकते जीव ओवाळुनी. कर्तृत्वतयांचे उंच व्हावे म्हणून झटते रात्रंदिनी, कर्तृत्वतयांचे उंच व्हावे म्हणून झटते रात्रंदिनी. जीवन प्रवासातील विविध नात्यात तीच खरीखुरी सोबतीण असते, जीवन प्रवासातील विविध नात्यात तीच खरीखुरी सोबतीण असते. अडीअडचणीत संकटकाळी तीच आशेचा एकमेव किरण असते, अडीअडचणीत संकटकाळी तीच आशेचा एकमेव किरण असते. तिच्या पाठिंब्याने, धैर्याने, संयमाने एक आंतरिक उर्मी जागते, तिच्या पाठिंब्याने, धैर्याने, संयमाने एक आंतरिक उर्मी जागते. अन रौद्ररूपी वादळात हेलकावणारी नौका देखील किनारा गाठते, अन रौद्ररूपी वादळात हेलकावणारी नौका देखील किनारा गाठते. कधी सीता बनून ती भोगते वनवास, कधी सीता बनून ती भोगते वनवास, तर कधी दुर्गा बनून करते शत्रूचा संहार, तर कधी दुर्गा बनून करते शत्रूचा संहार. कधी दासी बनून करते अखंड सेवा, कधी दासी बनून करते अखंड सेवा, तर कधी राणी बनून चालवते दरबार, तर कधी राणी बनून चालवते दरबार. प्रत्येक क्षेत्री तिने उचलला विडा कार्याचा, प्रत्येक क्षेत्री तिने उचलला विडा कार्याचा. आत्मनिर्भयतेने रोवला झेंडा विजयाचा, आत्मनिर्भयतेने रोवला झेंडा विजयाचा. कधी जिजाऊ बनून दिला स्वराज्याचा आकार, कधी जिजाऊ बनून दिला स्वराज्याचा आकार. जिथे तिचा वास तिथे जीवनाचा उद्धार, जिथे तिचा वास तिथे जीवनाचा उद्धार. कधी लक्ष्मीबाई बनून केला इंग्रजांवर वार, कधी लक्ष्मीबाई बनून केला इंग्रजांवर वार, तर कधी सावित्रीबाई फुले बनून दिला स्त्री शिक्षणास आधार, तर कधी सावित्रीबाई फुले बनून दिला स्त्री शिक्षणास आधार. थोर तिचे उपकार कसे फिटणार ऋण, थोर तिचे उपकार कसे फिटणार ऋण. सन्मान करू स्त्रीचा रोखू हत्या कन्या भ्रूण, सन्मान करू स्त्रीचा रोखू हत्या कन्या भ्रूण. चैतन्य ती बहारती मऊ शार हिरवळ, चैतन्य ती बहारती मऊ शार हिरवळ. अन वीराण आयुष्यातली ती रंगांची उधळण,
अनविराण आयुष्यातली ती रंगांची उधळण. स्त्रीच खरा स्रोत ऊर्जेचा, वाळवंटातील झरा पाण्याचा. स्त्रीच खरा स्रोत ऊर्जेचा, वाळवंटातील झरा पाण्याचा. सहकार्याचा हात देऊन करू तिचा मार्ग सौख्याचा. सहकार्याचा हात देऊन करू तिचा मार्ग सौख्याचा. करू तिचा मार्ग सौख्याचा. अशा अनादी काळापासून अनेक रूपात वावरणाऱ्या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद. वा वा का खूपच छान मॅडम. कर्तृत्वाचे तुझ्या करू किती गुणगान. कर्तृत्वाचे तुझ्या करू किती गुणगान. अवघ्या जगतात या स्त्री शक्ती असे महान. खरोखर या स्त्री शक्तीला सलाम. खूप छान कविता आपली. आणि यानंतर आपल्यासमोर आपली कविता घेऊन येत आहेत सौ शैला गिरनारकर ठाणे येथून. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे महिला सन्मान. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार रसिक हो. शब्दधरा साहित्य संमेलन महिला दिन उपक्रमात माझी स्वरचित कविता. शीर्षक आहे महिला सन्मान. ऐका तर माझी कविता. आज आनंदी आनंद दिन आहे सन्मानाचा. जागतिक महिला दिन करू सन्मान महिलांचा. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही आहे जिजाऊंच्या. अहिल्यादेवी सावित्रीबाई शूरवीर लक्ष्मीच्या. आज आनंदी आनंद दिन आहे सन्मानाचा. जागतिक महिला दिन करू सन्मान महिलांचा. कालिका दुर्गा चंडी लक्ष्मी रक्षणार्थ लढल्या असुरांशी. करुणी निर्दाळन असुरांचे सहाय्य करत्या त्या देवांशी. आज आनंदी आनंद दिन आहे सन्मानाचा. जागतिक महिला दिन करू सन्मान महिलांचा. पोलादासम कणखर इंदिरा, सुनीता विल्यम कल्पना चावला. पराक्रम यांचे गगनी हो पराक्रमी महिला. आज आनंदी आनंद दिन आहे सन्मानाचा. जागतिक महिला दिन करू सन्मान महिलांचा. मुलगा मुलगी भेद न व्हावा, शिक्षणास धैर्यवान. शिकून घेऊ बलोपासना, सावित्रीचे वरदान. आज आनंदी आनंद दिन आहे सन्मानाचा. जागतिक महिला दिन करू सन्मान महिलांचा. माता भगिनी पत्नी मुलगी सर्वच होऊ रणरागिणी. मीच गौरी मीच दुर्गा हीच आमुची हो गाणी. आज आनंदी आनंद दिन आहे सन्मानाचा. जागतिक महिला दिन करू सन्मान महिलांचा. करू सन्मान महिलांचा. धन्यवाद. सुंदर सुंदर खूप छान. शक्तीचे हे रूप साचे राणी लक्ष्मीबाईचे. जिजाऊने शिवबाला दिले धडे धाडसाचे. दिले धडे धाडसाचे. खूप छान अशी एक सुंदर अशी कविता शैला मॅडमने सादर केली आहे. यानंतर आपल्यासमोर आपली कविता घेऊन येत आहेत सौ धनश्री धारकर नागपूर येथून. आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे तिनं हे सगळंच समजून घेतलं आहे. तिनं हे सगळंच समजून घेतलं आहे. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार, मी धनश्री धारकर नागपूरहून. तिच्या आणि त्याच्या नात्यात ती त्याला समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेच.
पण खरंच तिला समजून घेतलं जातंय का? हे मांडणारी माझी कविता, तिनं हे सगळं समजून घेतलंय. तिनं त्याच्यासाठी झोकून देणं, सगळंच काही उधळून देणं, त्यानं मात्र राखीव ठेवणं, कित्येकदा आपल्यापुरतं पाहून घेणं. तिनं हे सगळं समजून घेतलंय. पण तिच्या अपेक्षांचं काय? त्याला दडपण सहन होत नाही, व्यक्तही करता येत नाही. मग निघून जाते तोंडावाटे रागाच्या भरात काहीबाही. तिनं हे सगळं समजून घेतलंय. पण तिच्या दडपणांचं काय? त्याची स्वप्न आहेत मोठी, त्याला मुळे वेळच नाही. त्याचं यश गाठण्यासाठी कष्टाला तो घाबरत नाही. तिनं हे सगळं समजून घेतलंय. पण तिच्या स्वप्नांचं काय? त्याला हे आवडत नाही. ह्याची तर त्याला सवयच नाही. हे तर त्यानं कधी केलंच नाही. ते तर त्याला जमतच नाही. तिनं हे सगळं समजून घेतलंय. तिच्या आवडीचं आणि सवयींचं काय? तिनं कायम सोबत असावं, त्याचं घर सांभाळून घ्यावं, हवं नको बघून घ्यावं, त्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं. तिनं हे सगळं समजून घेतलंय. पण तिला सोबत हवी तेव्हा? जे काही करतोय तो सगळं तिच्याच तरसाठी आहे. सगळं सर दिलंय त्यानं, तिला काय कमी आहे? तिनं हे सगळं समजून घेतलंय. मग ती करते ते कुणासाठी? हे असं आणि असंच घडतंय का? कारण असं कसं ऐकतो तिचं, सगळंच समजून घेतो. बुळा की खुळा हा, तिला महत्व देतो. त्यानं हे मात्र खूप छान समजून घेतलंय. पण या उलट असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. धन्यवाद. तिचा आणि त्याचा वा तिचा आणि त्याचा चितारलाय प्रवास. तिचा आणि त्याचा चितारलाय प्रवास, वास्तव रूपात त्यांनी मांडलाय सहवास, वास्तव रूपात मांडलाय सहवास. खूप छान अशी कविता आपण या ठिकाणी साकारली आहे, सादर केली आहे. धन्यवाद. आणि यानंतर आमचे कविमित्र डॉक्टर मिलिंद धांडे भुसावळहून आपली कविता घेऊन येत आहेत. ते रघुपती राघव राजाराम या चालीवरती आपली कविता सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे सबला. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद धांडे, भूलतज्ञ भुसावळ, आपल्यासमोर शब्दझरा साहित्य समूह आयोजित कवी संमेलनानिमित्त महिला दिनानिमित्त माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. ती आपण गोड करून घ्यावी. स्त्री ही अबला नसून सबला आहे, तिला सन्मानपूर्वक वागणूक द्या. ती अनादी कालाची माता आहे, तिचा अनादर करू नका. हाच तिचा आजच्या दिनी खऱ्या अर्थाने गौरव ठरेल. ऐका तर माझी कविता सबला. आम्ही आहोत सबला, नका समजू हो अबला. अन्यायाचा करू सामना, करू मुकाबला. आम्ही राणी लक्ष्मीचे वारसदार. कैकयुगे लोटली नारी, सन्मान पायी तुडविला. उच्च असो वा नीच कुडी, अत्याचार ना चुकला. श्री जन्मा तुझी कहाणी ऐकून जीव हा द्रवला. अन्यायाचा करू सामना, करू मुकाबला. आम्ही राणी लक्ष्मीचे वारसदार. शिक्षणापायी आम्ही हो जागलो साक्षर. झालो बलवान, झालो हो आत्मनिर्भर. अर्थजीवनी आणण्या सोडले घरदार. परी सोडले ना सौजन्य, ना सोडला विनय.
झुकतो आदरेनी पुसतो अजूनही ज्येष्ठांना नवऱ्याला, अन्यायाचा करू सामना करू मुकाबला, आम्ही राणी लक्ष्मीचे वारसदार. माणूस म्हणून जगू द्या नका हो समजू कोकरू, अत्याचार बलात्कार किती हो हा साहू, हाती घेऊन शस्त्र आता टाकून देऊ घुंगरू, हाणून पडू सारे केतूनी राहू. धन्य आज नारी सुरक्षा देण्या अवघा जन सरसावला, अन्यायाचा करू सामना करू मुकाबला, आम्ही राणी लक्ष्मीचे वारसदार, आम्ही राणी लक्ष्मीचे वारसदार, आम्ही राणी लक्ष्मीचे वारसदार. धन्यवाद. खूपच सुंदर. वा वा वा. आदिशक्तीचा अंश तू नारी, आदिशक्तीचा अंश तू नारी, विकृतींवर तूच पडे भारी, विकृतींवरही तूच पडे भारी. आणि म्हणून आदिशक्तीचं रूप असलेल्या या स्त्रीशक्तीला आपण कमी लेखू नये असा सांगण्याचा प्रयत्न डॉक्टर मिलिंद दांडे यांनी केला आहे. धन्यवाद दांडे सर. आणि यानंतर आपल्यासमोर कल्याणहून श्री लीलाधर महाजन हे कवी आपली कविता घेऊन येत आहेत. कवितेचं शीर्षक आहे श्री महती. ऐकूया त्यांची कविता. नमस्कार, मी श्रीयुत लीलाधर महाजन शब्दझरा साहित्य समूहाद्वारे आयोजित कवी संमेलनामध्ये मी माझी स्वरचित कविता श्रीची महती ही आपणासमोर सादर करीत आहे. श्रीची रूपेही अनेक, श्रीची रूपेही अनेक, तिची महती वर्णावी किती. श्रीची रूपेही अनेक, तिची महती वर्णावी किती. स्त्रीची पहिली भूमिका असते लेकीची, स्त्रीची पहिली भूमिका असते लेकीची, लग्न झाल्यावर होते दुसऱ्या घरची. आई वडील करतात तिला लहानाचे मोठे, आई वडील करतात तिला लहानाचे मोठे, देऊन शिक्षण करतात स्वतःच्या पायावर उभे. पुढची भूमिका असते तिची पत्नीची, पुढची भूमिका असते तिची पत्नीची, पत्नीच्या भूमिकेत घेते काळजी पतीची. सासरी असते ती लाळाची सुनबाई, सासरी असते ती लाळाची सुनबाई, सासरी रमल्यानंतर होते बाळाची आई. संसाराचा प्रपंच हाकते धीराने, संसाराचा प्रपंच हाकते धीराने, कुणाची असते मावशी तर कुणाची काकू, कुणाची असते मामी तर कुणाची असते आत्या, कुणाची असते वहिनी तर कुणाची असते विहीण. शेवटी असते ती नातवंडाची आजी, शेवटी असते ती नातवंडांची आजी. जीवनी निभवते अनेक नाती, जीवनी निभवते अनेक नाती, तिची ही महती वर्णावी किती, तिची ही महती वर्णावी किती. धन्यवाद. वा 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 वा, खूपच छान. लेक सून पत्नीनी आई बनते, लेक सून पत्नीनी आई बनते, ताई मावशी काक्या काकू आत्या आणि आजीही बनते. लेक सून पत्नी आणि आईही बनते, ताई मावशी काकू आत्या आजीही ती होते. असे वेगवेगळे भूमिका साकारणारी महिला आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर आपल्यासमोर पुढील कविता घेऊन येत आहेत डॉक्टर अनिता बेंडाळे नाशिकहून, आणि त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे श्री एक धगधगता अंगारा. ऐकूया त्यांची कविता. मी डॉक्टर अनिता बेंडाळे नाशिक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त एक कविता सादर करत आहे. त्या कवितेचं नाव आहे श्री धगधगता अंगार. हाडा मासाच्या या श्रीदेहात दडले आणखीन आहे काय, स्निग्ध कोवळ्या दुधामध्ये अलगद जशी लपलीच आहे. नाजूक तिच्या मनाची आजही अशी घुसमट का होते,
अभिमान आहे सांगताना आज श्री जन्मा तुझी कहाणी. ताटापासून ओटापर्यंत अनथेट आसमंतापलीकडे या कर्तृत्वाची निशाणी. इंदिरा गांधी प्रतिभाताईने वाढवली देशाची शान. कल्पना चावला सुनीता विल्यम्स हे हिरे महान. कुणी करतो ऍसिड हल्ला तर कुणी बलात्कार. महिलाच का बनते सर्व वेळी या राक्षसांची शिकार. कधी तिच्याच प्रेमाकडून तर कधी खुले आम वावरणाऱ्या श्वापदांकडून तिचे तुटत आहे लचके. जित्या जागत्या शक्तीचा विचारच नाही, सुरक्षित नाही आज स्त्री शक्ती घरची. बोकाळला व्याभिचार व्यासनानंद भुकेल्यांची भक्षित आहे. आई बहीण पत्नी ही तूच सहन केलेस अत्याचार खूप. शिक्षिका वकील डॉक्टर सर्व क्षेत्रात तुझे नाव. आहेस तू मर्दानी आत्मविश्वासाला दे उभारी. स्वयंरक्षणा हो महिषासूर मर्दिनी. दाखवून दे तुझे खरे स्वरूप. पळतील अत्याचारी पाहून तुझे रौद्र रूप. नारती नवदुर्गा कर प्रकट रूप तुझे. छाया तुझीच असे संसारी. अत्याचाराचे कमी कर ओझे. अत्याचाराचे कमी कर ओझे. धन्यवाद. वा 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 वा, खूपच छान. वखवखलेल्या नजरा आणि पिसाळलेल्या वृत्तीला. वखवखलेल्या नजरा आणि पिसाळलेल्या वृत्तीला. हे नारी तूच भारी ठेचून काढ त्या वृत्तीला. हे नारी तूच भारी ठेचून काढ त्या वृत्तीला. तर हे महिला खरोखर अबला नाही आहे, त्या सबला आहे आणि ती एक धगधगती अंगार आहे असं म्हणण्याचा प्रयत्न कवयित्री आपल्या कवितेतून करते. धन्यवाद अनिता बेंडाडे मॅडम. आपल्या या कवितेच्या नंतर आपण दुसऱ्या सत्रामध्ये पुढील कविता पाहणार आहोत. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करूया. पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण पुढील सत्र देखील आवर्जून पाहावं. अशाच अधिक आनंद देणाऱ्या कविता आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. धन्यवाद.